श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमो नमः। श्रीमद्गुरुदेवताय नमः। श्रीमद्रामदेवताय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ध्यायो नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तातस्ततमरगणे व्याघ्रकृत्तिं वासनां विश्वान्त्यं विश्ववन्द्यं निखिलं भयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपां तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय। हे का करायचं? मंदिरात का जायचं? देवासमोर हात का जोडायचा? कधी प्रश्न पडतो का? नाही पडत प्रश्न? हा, काय मिळणार आहे? कधी प्रश्न पडलाय? नाही ना? अजून लहान आहात, थोडे मोठे झाला ती पडेल. हा, म्हणजे हायस्कूल मध्ये जायला लागला, कॉलेजमध्ये जायला लागला की हळूहळू मंदिराच्या कडेकडेने जाल तुम्ही, मंदिरातून जाणार नाही. सगळेच जण नाही बरं का. मंदिरामध्ये फक्त जत्रेसाठी जावे. इतर वेळी मंदिरामध्ये काय असतं? काहीच नसतं. बरोबर. नामस्मरण का करायचं? हे मंत्र काय करतात? तर याच्यामध्ये विज्ञान आहे बरं का. कारण बऱ्याच वेळा आपल्याला बरेच जण सांगतात की नुसतं बडबडून बडबडून काय होतं रे? आरत्या म्हटल्या, काय झालं? आरती म्हटली, हा, नामस्मरण केलं, आता काय झालं? तर या नामाने जो उच्चार तयार होतो ना, म्हणजे आता बघा, आपल्या घरी पूजा आहे, प्रत्येकाच्या घरी पूजा कधी ना कधी असते, असते की नाही? त्यावेळी काय असतं रे? जेवण वगैरे असतं, गप्पा टप्पा असतात, सगळं असतं. हे सगळं करत असताना आपल्या घरी भटजी येतात, ते मंत्र त्यांचं ते म्हणत असतात, बरोबर ना? आता बघा, हा, आपल्यामध्ये तरीही आजही आपण त्यांच्या गोष्टी किंवा त्यांचे अभंग गातोय, त्यांनी लिहून ठेवलेलं साहित्य वाचतोय आणि त्याच्यातून बोध घेतोय. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, याच्या मागचा इतिहास किंवा याचं एवढं मोठं हे पुस्तक, हे लिहायची गरज का बरं पडली असेल? ज्ञानेश्वर ज्या काळात जन्माला आले त्या काळामध्ये त्यांनी अनेक यातना सोसल्या. ज्ञानेश्वरांची कथा, गोष्ट सांगायला बसलो तर इथे दिवस पुरायचा नाही. त्यामुळे पुन्हा केव्हा येईल आणि सांगायचा योग येईल
त्यावेळी ज्ञानेश्वरांची जन्मापासूनची गोष्ट, समाधी घेईपर्यंतची गोष्ट सांगेल. ज्ञानेश्वरांनी त्यांना लोकांनी वाईट टाकलेलं होतं. का? आपण इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वर आपल्याला भेटले होते ना? अरे हो ना. हा, मग त्यावेळी आपण थोडं त्यांच्याबद्दल वाचलं. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी पैकी वडिलांनी आधी संन्यास धारण केला आणि त्यानंतर येऊन त्यांनी प्रपंच केला लग्न करून. आणि त्या संन्यासी माणसाकडून झालेली मुलं, भगवंत म्हणतात भगवंतांनी 10 अवतार घेतले, माहिती आहे ना? 10 प्रमुख अवतार, आणि इतरही अनेक अवतार घेतले, पण त्यातले 10 प्रमुख अवतार माहिती आहे? हा, मत्स्य अवतार, मत्स्य, कुर्म, वराह, वामन आणि परशुराम, त्यानंतर राम, श्रीकृष्ण 8वा अवतार, त्यानंतर 9वा अवतार बौद्ध आणि 10वा अवतार कलंकी. चालू आहे. हा, सध्या नाही, सध्या चालू नाही. कलकी अवतार होणार आहे कलियुगाच्या अंताला. कलियुगाचा अंत करण्यासाठी कलकी अवतार होणार आहे. कलकी अवतारात देव येणार आहे. सध्या अजून घेतलेला नाहीये, ते वेगळं गणित आहे मोठं. हे सगळे श्लोक याचा अर्थ सर्वसामान्य लोकांना समजावा यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीचं भाषांतर आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ लिहायला सुरुवात केली. प्रत्येक श्लोकाचा अर्थ लिहायचा. मग तो श्लोक जसाच्या तसा भाषांतरित केला तर बऱ्याच जणांच्या लक्षात येणार नाही. मग त्याचं विवेचन लिहायचं. असं ओवी स्वरूपात त्यावेळेच्या प्राकृत मराठीमध्ये, प्राकृत मराठी म्हणजे त्या प्रदेशामध्ये बोलली जाणारी मराठी भाषा, महाराष्ट्रामध्ये, या भाषेमध्ये त्यांनी भावार्थ दीपिका, दीपिका म्हणजे गीता, हा, आणि त्या गीतेचा भावार्थ त्याला म्हणायचं भावार्थ दीपिका, हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. आणि हा भावार्थ दीपिका हा शब्द सुद्धा आपल्याला कठीण वाटतो बोलायला, होय ना? पण तो ज्ञानेश्वरांनी लिहिला म्हणून त्याला आपण म्हणतो ज्ञानेश्वरी. समजलं? हा एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केला. आणि लिहून पूर्ण केल्यानंतर शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर काय म्हणतायत? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पायिकपण. या ओवीचा अर्थ फक्त बघूया, त्याच्यानंतर पसायदान आहे. या ओवीच्या नंतर सगळी ज्ञानेश्वरी, सगळा गीतेचा अर्थ समजावून सांगितला आणि असा सांगितला की तो सर्वसामान्य लोकांनाही समजेल. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा ही ज्ञानेश्वरी वाचावी एकदा तरी, कारण संत नामदेव म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी. आणि त्याच्यातला एक ओवी, फक्त त्या एका ओवीचा तरी अनुभव घेतला ना तरी जन्म सार्थकी लागला. कारण ज्या वेळी आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ज्या वेळी त्या ओव्या वाचतो, त्या वेळी काय काय नवीन नवीन अर्थ उलगडत जातो. असं किंबहुना तुमचे केले, तुमचे म्हणजे कुणाचे? तर भगवंताचे, परमेश्वराचे. आणि इथेही ही ज्ञानेश्वरी उद्देशून कुणाला आहे? तर निवृत्तीनाथांना. कारण ज्ञानेश्वरीची सुरुवातच अशी आहे, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी प्रकाशो सकल मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. म्हणे निवृत्ती दासू असं शेवटी म्हणतायत. निवृत्तीचा दास, निवृत्तीनाथ कोण? हे ज्ञानेश्वरांचे वडील बंधू, ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. त्यांच्याकडून ज्ञानेश्वरांनी गुरुची दीक्षा घेतली. म्हणजे ज्ञानेश्वरांचे गुरु कोण? निवृत्ती. हा, निवृत्तीनाथ. थोर का देव थोर म्हणावा. समर्थ काय म्हणतायत? आधी नमस्कार कोणाशी करावा? कोणाला नमस्कार करायचा आधी?
आणि पुढचा प्रश्न, गुरु थोर का देव थोर म्हणावा? हा, पण त्याचं संत प्रश्न विचारतात आणि पुढच्या ओळीमध्ये त्याचं उत्तर सुद्धा देतात. पुढच्या ओळीमध्ये उत्तर काय देतात समर्थ? मनी चिंतिता गुरु थोर वाटे, जयाचे कृपे श्री रघुनाथ भेटे. मनी चिंतिता, मनी विचार केला ना, थोडासा विचार केला तर मला गुरु थोर वाटतो देवापेक्षा. का? देवापेक्षा गुरु मोठा वाटतो. का? कारण जयाचे कृपे श्री रघुनाथ भेटे. ज्याच्या कृपेने मला देव प्राप्त होतो. देवाकडे कसं जायचं, देवाचं आराधना देवाची कशी करायची, देवाचं चिंतन कसं करायचं, हे सगळं मला सांगितलं कुणी सांगितलं? पहिला शब्द आता, संतांनी विचारपूर्वक वापरलेला शब्द ज्ञानोबरायांनी. का? आता हा शब्द आपण कधी वापरतो? सगळं काही पूर्ण केल्यानंतर आता काही बोला, आता बोला, म्हणजे सगळं काही सांगितलं, आता शेवटचं सांगायचं आहे त्यावेळी आता. मग आता काय करायचं? तर मागणं मागायचं. कोणाकडे? आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक जो देव आहे, या विश्वामध्ये भरून राहिलेला, ज्याने या विश्वाची निर्मिती केली, असा देव कोणी केली? परमेश्वर एकच आहे, परमतत्व एकच आहे. मग आपण ज्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातो ते कोण आहेत? असा प्रश्न कधी पडलाय का? आपण ज्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातो ती त्याच भगवंताची वेगवेगळी रूप आहेत. आलं लक्षात? परमतत्व परमेश्वर एकच, त्याचं वेगवेगळी रूप म्हणजे शिवशंकर, श्रीकृष्ण, श्रीराम, श्री विठ्ठल, श्री गुरुदेव दत्त इत्यादी जी जी कोणी आहेत ती सगळी त्या परमेश्वराची रूप आहेत. आणि प्रत्येक रूपात जण वाघ यज्ञ, वाघ यज्ञ आहे हा एकच शब्द आहे. वाघ म्हणजे वाणी, ज्या रसाळ वाणीतून त्यांनी ज्ञानेश्वरी त्यांच्या रसाळ वाणीतून श्रवली, ते म्हणजे वाघ. आणि म्हणून शारदा मातेला वागेश्वरी म्हणतात. वागेश्वरी का वागेश्वरी म्हणतात? तर वाघ म्हणजे वाणी, आणि वाणीची देवता, वाणीची ईश्वरी ती वागेश्वरी. माहिती आहे ना गाणं, जय शारदे वागेश्वरी. हा, मग इथे काय? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ. यज्ञ म्हणजे अर्पण करणं, एखादी कोणतीही गोष्ट अर्पण करणं इतरांच्या हितासाठी, त्याला यज्ञ म्हणायचं. यज्ञ म्हणजे काय? फक्त समिधांची आहुती देणं आणि तुपाची आहुती देणं, यालाच फक्त यज्ञ म्हणत नाही. ब्राह्मण करतात तोच फक्त यज्ञ नाही. आपण कोणतंही चांगलं काम करणं याला यज्ञच म्हणायचं. शास्त्रामध्ये याला यज्ञच म्हटलंय. आणि म्हणून येणे वाघ यज्ञ हा सुद्धा एक यज्ञच आहे. चांगलं काहीतरी शिकवतोय. येणे वाघ यज्ञ तोषावे. तोषावे म्हणजे तोष होणे, म्हणजे संतुष्ट होणे, आनंदित होणे, समाधान पावणे. देवाला सांगतायत येणे वाघ यज्ञ तोषावे, तू समाधानी हो की मला दे. आपण देवाकडे कसं मागणं मागतो रे? जरा प्रत्येकाने आठवा ना. देवाकडे गेलो की तो संतुष्ट आहे की नाही, त्याला आनंद झालाय की नाही, तो आपल्यावर खुश आहे की नाही, याचा कधी विचार केलाय का? करतो का? हा, नाही करत. देवा मला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू दे. चांगले मार्क मिळाले तर एक नारळ आणि पाव किलो साखर ठेव. हा, बोलतात ना नवस. म्हणजे मिळाले तर ठीक आहे, नाही मिळाले तर नाही. तू जर आनंदी झालास, संतुष्ट झालास तरच तू मला दे, नाहीतर मला नको. मी हे जे काही केलं ना ते तुला आवडलं ना देवा, तुला जर आवडलं तर मला दे. आणि मला दे म्हणजे ते माझ्यासाठी नको आहे, कोणासाठी पाहिजे ते पुढे आहे. तोषोनी मज द्यावे पसाय दान. आता हे दान मागतायत. काय दान मागितलं रे? आपण काय मागतो? माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, हा, मला हे मिळू दे, कटी सांडो. आता इथे शब्दांची
शब्दांचा उच्चारकडे लक्ष द्या. मगाशी मी ऐकत होतो त्यावेळी काही आपले शब्द मागे पुढे होत होते आणि त्यामुळे त्याचे अर्थ बदलत होते. मराठी भाषेमध्ये शब्दांचे जर समजा शब्दांची अक्षरं बदलली किंवा ऱ्हस्व दीर्घ जरी बदलला तरी अर्थ बदलतो. आपल्याला माहिती आहे ना. काय रे, दिन आणि दीन काय आहे? वेलांटीचा फरक आहे ना. दिन आणि दीन वेलांटीचा फरक आहे की नाही? वेलांटी बदलली की अर्थ बदलतो ना, होय ना. दिनचा अर्थ काय सांगतो? खळ म्हणजे कोण? ज्याला आपण आत्ताच्या बोलीभाषेमध्ये खल म्हणतो. खल म्हणजे वाईट. आणि जो वाईट करतो, वाईट वागतो त्याला म्हणतात खलनायक. माहिती आहे? कुठे असतात हे? नाटकामध्ये असतात, पिक्चर मध्ये असतात. फक्त आपल्याला माहित नाही ते. आपल्याला कोण माहिती आहे? विलन. विलन माहिती आहे? विलन माहिती आहे का? दशावतारी विलन माहिती आहे का? विलन म्हणजे कोण? राक्षस. म्हणजे असे जे कोणी वाईट आहेत त्यांची व्यंकटी सांडो, त्यांची इच्छा, त्यांची बुद्धी सांडू दे. सांडू दे म्हणजे काय होऊ दे? सांडू दे म्हणजे निघून जाऊ दे. सांडलं काहीतरी, येता येता पैसे सांडले. सांडले म्हणजे काय? गेले, पडले, गेले, ते निघून गेले, परत मिळणार नाही. मग असं होऊ दे जे खळांची व्यंकटी सांडो. आणि मग झालं, आता वाईट बुद्धी गेली. आता पुढे काय? तया सत्कर्मी रती वाढो. तया म्हणजे त्यांना, सत्कर्म. सत्कर्म म्हणजे चांगलं काम, चांगल्या कामामध्ये, चांगल्या गोष्टीमध्ये. रती म्हणजे बुद्धी किंवा इच्छा. त्यांची इच्छा लागू दे, वाढू दे. निर्माण हो म्हटलं नाही, रुजो म्हटलं नाही, वाढो म्हटलं. किती एका शब्दाची गंमत आहे बघा. जे पूर्वी काहीच नसतं आणि प्रत्येकाची बुद्धी चांगली आहेच, फक्त त्याच्यावर वाईट विचारांचा प्रभाव आहे आणि त्यामुळे ते वाईट वागतात. कळलं? एक गोष्ट आहे बघा. काय? एका कॉलेजमध्ये एक प्राध्यापक शिकवत होते आणि शिकवताना तत्वज्ञानाचा तास होता आणि त्याच्यामध्ये प्राध्यापकांनी प्रश्न विचारला, वाईट म्हणजे नेमकं काय? वाईट वाढो. सत्कर्म वाढलं त्यांच्याकडे, त्यांचं दुष्कर्म कमी झालं की मग काय होईल? भूता परस्परे जडो मैत्र जीवान. इथे भूता परस्परे पडो म्हणतात. हे पण लक्ष द्या. म्हणताना भूता परस्परे पडो. पडो म्हणजे पडो, सांडून जाऊ दे. मग आपल्याला इथे ज्ञानेश्वर माऊलींना काय मागायचं आहे? भूता. भूत म्हणजे सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये बघतात ते भूत नाही. भूत म्हटल्यानंतर सगळेजण घाबरतात. ते पहिले संतांना अपेक्षित असणारा भूत म्हणजे काय? या भूतलावर राहणारा प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी मात्र म्हणजे भूत. आणि या भूतांना म्हणजे या प्राणी मात्रांना परस्परांमध्ये त्यांच्या मैत्रत्वाची भावना, मित्रत्वाची भावना निर्माण होऊ दे. भूता परस्परे जडो. निर्माण होऊ दे म्हणजे जडू दे. बरोबर ना? की पडू दे? आपण काय म्हणतो? भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. म्हणजे मालवणीमध्ये म्हणतात बघा, शिरा पडो. म्हटली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली. आम्हा सोय रे वनचरे. म्हणा, आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली. आम्हा सोय रे वनचरे पक्षीने सुस्वरे आळवी वृक्षवल्ली. आम्हा सोय रे. तिमिर जाओ. दुरित म्हणजे जे दुष्कर्म करतायत ते सगळे दुरित, आणि जे रंजले गांजले आहेत, जे मागे पडलेले आहेत ते
त्यांचे तिमिर जावो, तिमिर म्हणजे अंधार, दुरितांचे तिमिर जावो, त्यांच्या आयुष्यातला अंधार नाहीसा होऊ दे आणि विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म, आपण जन्माला कशासाठी आलोय ते आपलं कर्तव्य म्हणजे आपलं धर्म, आणि असं प्रत्येकाने स्वधर्माचा आचरण करताना, म्हणूनच विश्वामध्ये स्वधर्माचं पालन करताना सूर्याला पाहू दे. म्हणजेच काय करू दे, कल्पना किती छान आहे बघा. सूर्य हे हा असा व्यक्ती आहे किंवा ही अशी देवता आहे की जी या जगातली प्रत्येक गोष्ट पाहते, प्रत्येकावर लक्ष असतो, आणि या सूर्याने प्रत्येक जण स्वधर्माकडे वाटचाल करताना पाहावं अशी इच्छा ते प्रकट करतायत. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लावो. जो जे म्हणजे ज्याला ज्याला, वांछिल म्हणजे इच्छा, ज्याला ज्याला जी जी इच्छा असेल ते त्याला त्याला लाभू दे. आता तुम्ही म्हणाल असं कसं माऊलीने मागणं काय मागितलं, त्यांची व्यंकटी सांडू, वाईट बुद्धी त्यांची पहिली सांडू दे. आता वाईट बुद्धी सांडलीच आहे ना, मग आता त्यांना जे जे पाहिजे ते देऊन टाक. आता ते चांगलंच मागणार आहेत ना. आणि म्हणून ही पुढची ओळ आहे. डायरेक्ट ही ओळ वाचला तर तुम्हाला चुकीचीच वाटणार, त्याच्या आधी मागच्या ओळी बघितल्या पाहिजेत. जो जे वांछिल तो ते लाभो. कोणाला? प्राणी जात, प्रत्येक प्राण्याला. वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळी सर्वांवर वर्षाव होऊ दे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, तुझ्या कृपेचा वर्षाव व्हावा. आणि मांदियाळी म्हणजे सगळी गर्दी किंवा सगळी आनंदाने जमलेली सगळी लोक, आणि म्हणून संतांची मांदियाळी भीमातीरी जमते, इंद्रायणीच्या तीरी जमते, त्याला संतांची मांदियाळी म्हणतात. मांदियाळी म्हणजे चांगल्या कामासाठी एकत्र आलेली लोक, एकत्र आलेले प्राणी मात्र, त्याला मांदियाळी म्हणायचं. प्रसन्न वातावरणामध्ये वावरणारे आणि भगवंताचं चिंतन करणारे असे जे जे कुणी या भूमंडळावर जमू दे. आणि अशी मांदियाळी जमल्यानंतर त्यातील प्रत्येक जण या भूमंडळाशी एकनिष्ठ असू दे, या भूमीशी एकनिष्ठ असू दे. बरोबर ना? जगात 3 प्रकारची लोक असतात. एक असतात जी कायम जमिनीवरच असतात, एक असतात जी कायम आकाशामध्ये, आकाशाला हात लावत असतात. बरोबर? आणि तिसरी अशी असतात की जे पाय जमिनीवर असतात आणि हात त्यांच्या आकाशाला लागलेले असतात. आता हे प्रतिकात्मक आहे, म्हणजे कुटपट्टी घेऊन मोजायचं नाहीये कोणाची उंची किती, पण चारित्र्याची उंची किती आणि कशी मोजावी. जे कायमच जमिनीवर आहेत ते भेट तू भूता, या सगळ्या भूतलावरच्या लोकांना तू भेट किंवा तुझा वास त्यांच्यामध्ये असू दे. आणि मग चला कल्पतरूंचे आरव, इथे आपण एक मोठी चूक करतो. चला कल्पतरूंचे आरव, चला म्हणजे कुठे चला म्हणून सांगितलेलं नाही माऊलींनी, चला 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 जाऊया जत्रेला, असं सांगितलेलं नाही. काय सांगितलंय? चला. चल म्हणजे कोण? कोण? चल. याच्या विरुद्धार्थी शब्द अचल. बरोबर? आता तरी सांगा, चल म्हणजे जो सतत हालचाल करतोय किंवा सतत पुढे पुढे चालतोय, असं म्हणजे सगळे प्राणी मात्र, सगळे सजीव मात्र, त्यांना चल म्हणायचं. आणि म्हणून जे चित्र हालचाल करतं त्याला चलचित्र म्हणतात. हा तरी शब्द ऐकलाय? चलचित्र. हालचाल करणारं चित्र त्याला चलचित्र म्हणतात. चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरू पुराणामध्ये आपल्या एक वर्णन आहे, ज्यामध्ये कल्पतरू नावाचा एक वृक्ष असतो, ज्याला आपण नारळाला सुद्धा उपाधी दिली आहे त्याची, कल्पतरूची. नारळाला सुद्धा कल्पतरू म्हणतात. तरू म्हणजे वृक्ष किंवा झाड, कल्प म्हणजे जे जे कल्प, जे जे ज्याची ज्याची आपण इच्छा करू ते सगळं देणारा तो कल्पतरू. आणि मग हे सगळे सज्जन किंवा हे सगळे काय होऊ दे, हे सगळे सज्जन कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे काय? बगीचे. कल्पतरूंचे आरव, बगीचेच्या बगीचे. चेतना चिंतामणींचे गाव. चेतना
सगळीकडे चेतना चांगली भरून राहिलेली आहे, चांगलं चैतन्य भरून राहिलेलं आहे. आणि चिंतामणी नावाचा एक खडा असतो, चिंतामणी, जो जी मनात इच्छा चिंतू ती इच्छा आपल्याला पूर्ण करून देतो. म्हणून मनाची इच्छा पूर्ण करणाऱ्याला चिंतामणी म्हणतात. आणि म्हणून गणपतीला सुद्धा चिंतामणी म्हणतात, कारण जे आपण मागतो ती इच्छा तो पूर्ण करतो. म्हणून गणपतीचं नाव सुद्धा चिंतामणी आहे. हा, असं चेतना चिंतामणीचे गाव, गाव आहे. बोलते जे बोलते, म्हणजे हे सगळे सज्जन असे झाले की ते बोलते होणार. आणि काय बोलणार? बोलते जे अर्णव, अर्णव म्हणजे सागर किंवा समुद्र. कशाचा? पियुषाचे. पियुष म्हणजे हा, पियुषाला समानार्थी शब्द सांगा सातवीचे विद्यार्थी. पियुष म्हणजे अमृत, होय ना? सुधा, पियुष, हा अमृत. या अमृताचे समुद्राच्या समुद्र अशी परिस्थिती निर्माण होईल. बोलते जे बोलते, म्हणजे हे जे सगळे बोलणारे आहेत ते बोलणारे कोण होतील? तर अर्णव होतील, सागर होतील अमृताचे. आणि मग काय? सगळीकडे अमृतच अमृत, सगळीकडे अमृत. याचा अर्थ काय? तर सगळीकडे चांगलं, सगळीकडे सगळे सज्जनच होतील. आणि मग चंद्रमे जे अलांछन, लांछन म्हणजे काहीतरी दोष किंवा काहीतरी डाग. मग अलांछन म्हणजे ज्याच्यात काही दोष नाही, ज्याच्यावर काही डाग नाही असा. चंद्रावर डाग आहे माहिती आहे? हा, मग असे चंद्रमे, चंद्रमा म्हणजे एक झाला. पण हे सगळे सज्जन म्हणजे अनेक आहेत ना, म्हणून त्या एकाचं अनेक वचन, चंद्रमाचं अनेक वचन चंद्रमे असं केलंय. चंद्रमेचे अलांछन. आणि हे सगळे चंद्र आहेत ज्यांच्यावर कोणतंही लांछन नाही, कोणताही डाग नाही. मार्तंडचे तापहीन. मार्तंड म्हणजे, मार्तंडला समानार्थी शब्द सांगा पुन्हा सातवीचे विद्यार्थी. हा, कोणाला येतो रे? मार्तंड. हा, सूर्य. सूर्य नमस्कार घालताना, सूर्य नमस्कार घालताना सूर्याची 12 नावं म्हणता नाही म्हणत. हा, सूर्याची कसे असतील? मार्तंड जे तापहीन, म्हणजे ताप नसणारे परंतु सूर्यासारखे तेजस्वी. हा, जे सर्वाही सदा सज्जन, जे सर्व काळ सदैव सज्जन असतील. आणि ते त्यांचा सोयरा तू हो, किंवा ते एकमेकांचे सोयरे होतील. जसं मगाशी आपण म्हटलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, बरोबर ना? जसे आपल्या आजूबाजूचे सगळे वृक्षवल्ली किंवा आपल्या आजूबाजूचे प्राणी मात्र हे आपले सोयरेच आहेत असं संत तुकाराम म्हणतात. तसंच माऊली या ठिकाणी म्हणतात की हे सगळे जण जे संत सज्जन जे कोणी असतील ते एकमेकांचे सोयरे होतील. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर किंबहुना सर्व सुखी, याचा काही अर्थ सांगितला पाहिजे. किंबहुना एवढं सगळं झाल्यानंतर सर्व सुखी होतील ना, की दुःख होईल? हा, सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, म्हणजे सगळ्या या जगामध्ये पूर्णतः सुखी होतील. हा, सर्वेपि सुखिना संतु सर्वे संतु निरामया, बरोबर ना? हा आपल्या पुराणांचा संदेश आहे. आणि आपलं भारत कोणतं? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी. आता पुरुखी हा शब्द त्यावेळच्या प्राकृत भाषेतला आहे. आता त्याला आपण पुरुषी असं म्हणतो. हा, आदिपुरुषी. आदिपुरुष म्हणजे कोण? या विश्वाची निर्मिती केलेला तो आदि ब्रह्मा, त्याला आदिपुरुष म्हटलेला आहे. हा, आदिपुरुष म्हणजे हिंदी मधला पिक्चर नाही, त्याला आदिपुरुष पिक्चर आहे ना. हा, होय की नाही? बघितलंय ना रे? हा, भजी आपल्याला माहिती आहे, त्या भजांचा इथे काही संबंध नाही. भज हा संस्कृत मधला एक धातू आहे. धातू म्हणजे मूळ शब्द. आणि या भज धातू पासून भजणे, भजणे, भजणे नाही, भजणे हा शब्द तयार
म्हणजे प्रार्थना करणे किंवा नामस्मरण करणे. आणि मग या भजता भजता गायन करणं किंवा भजण्यासाठी गायन करणं, केलेलं गायन ते भजन. कळलं? भगवंताचं नाम भजत असताना केलेलं गायन त्याला म्हणायचं भजन. आता आपण भजन कसं करतो याची पडताळणी घ्या. अखंडित. अखंडित म्हणजे ज्याच्यात खंड नाही असा, म्हणजे सतत सलग, त्याला अखंडित म्हणतात. म्हणजे सकाळचं 5 मिनिटं, संध्याकाळचं 5 मिनिटं अगरबत्ती अशी घर 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 फिरवली, लावली, निघालो, याला अखंडित म्हणतात का? नाही. म्हणजे देवासमोरच बसायचं का? हेही नाही. जे काम करतोय आपण ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा आणि ते काम मन लावून करा, भगवंताचं स्मरण करून करा आणि केलेलं काम छान, बाबा माझं झालं, छानपैकी झालं, तू माझ्याकडनं छानपैकी करून घेतलं असं भगवंताला हात जोडून विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे. दृष्टातील दृष्ट सुद्धा त्याच्यावर सज्जनांचा विजय व्हावा आणि तो सत्संगाला लागावा. हेच म्हणे श्री विश्वेश्वराव. विश्वेश्वर म्हणजे या विश्वाचा राव, तो विश्वेश्वराव. हेच म्हणे श्री विश्वेश्वराव. राव म्हणजे ज्याची सत्ता असते तो राव, बरोबर ना? आणि म्हणून एखादा सत्ता गाजवायला लागला की सांगतो आपण, काय मोठा रावसाहेब लागून गेलाय, विचारतो ना, रावसाहेब लागून गेलाय मला सांगतोय, असं सांगतो ना. मग जो सत्ता गाजवतो तो, मग या विश्वावर सत्ता कोणाची? त्या ईश्वराची. म्हणून येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. म्हणजे मी हात पसरतोय, मी आपलं पदर पसरतोय. कशासाठी? हात पसरतोय. हा होईल दान पसावं. आता जे जे काही मी मागितलं ना ते सगळं मला मिळावं, असं आपल्या गुरुकडे, असं आपल्या परमेश्वराकडे मागणं मागतायत. आणि येणे वरे, मग परमेश्वराने वर दिला, येणे वरे, या वराने ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर आपल्या आवडीचा शब्द शेवटचा आला पसायदानातला, कोणता? सुखिया झाला. सुखिया झाला. आता आपल्या लक्षात आलं ज्ञानेश्वरी. आतापर्यंत ज्ञानेश्वरी आपण म्हटली, पण एवढे शुद्धतेने किंवा एवढे शुद्ध शब्द आपण म्हटलेले नसतील किंवा अर्थ समजून म्हटलेले नसतील. आता मला इथे एक शेवटची 5 मिनिटं मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आतापर्यंत पुढचं सगळं स्वतःसाठी मागितलं का? नाही. पुढचं सगळं कोणासाठी मागितलं? स्वतः सोडून बाकी सगळ्यांसाठी मागितलं, बरोबर ना? आणि म्हणून या ज्ञानेश्वरीमध्ये अशाच प्रकारचं विवेचन आहे. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही म्हटले, अनुभव घ्यावा त्याचा. आलं लक्षात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कष्टविती देह परोपकारी. असं जे संतांनी म्हणून ठेवलंय ते उगाच नाही. त्यामुळे या पसायदानाचं आज गायन करायचं होतं. आपण त्याचं निरूपण सुद्धा बघितलं. निरूपण म्हणजे संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. यासाठी मध्ये बुवानी तुम्हाला काहीतरी सांगायचं, गुरुजींनी तुम्हाला काहीतरी सांगायचं, याला म्हणायचं निरूपण. निरोप पोचवणे. कोणाचा निरोप? संतांचा निरोप. संतांनी जे जे काही सांगितलं. आता इथे प्रत्येक शब्द चपकल आणि प्रत्येक एक एक शब्द घेऊन त्याच्यावर दिवसभर विवेचन करावं असा विचारपूर्वक तिथे शब्द वापरलेला आहे. समजलं? आता बर चालेल, माझ्या मागून म्हणाल डोळे मिटायचे. आता
शमिष्ठा